मुख्य म्हणजे एक हॉस्पिटल झालं पाहिजे. ते जो रिक्षा मिलना चाहिए हम लोग को ना. तर आम्हाला असं बीजेपी जर इथे आली तर आमचं ही जी दुर्दशा झालेली आहे. बेरोजगारीचा इकडे असा एक प्रॉब्लेम आहे. ते मुलांसाठी खेळण्यासाठी ग्राउंड नाही आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहे. अशामध्ये पहिला गणेश नगरमध्ये सांगा नेमके कोणते प्रश्न आहेत? गणेश नगरमध्ये सर्वप्रथम पाण्याचा विषय फार गंभीर आहे. रस्ता आज जर तुम्ही पाहिलं असेल रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. गणेश नगरमध्ये कोणत्याही नगरसेवकांचं वगैरे आतापर्यंत लक्ष दिलेलं नाही आहे. गणेश नगरची रोड लाईट ही बघाल तर एक खांबावरती लाईट जळते तर 4 खांबावरची लाईट नसते. गटारांची समस्या एवढी बिकट आहे की तुम्ही पाहणार तर गटारामध्ये कित्येक वर्ष गटर साफसफाई झालेली नाही महानगरपालिकेतर्फे. तर इथे असा कोणतरी हक्काचा माणूस आलेला पाहिजे की महानगरपालिकेतर्फे किंवा इतर शासकीय सुविधा आम्हाला गणेश नगर रस्त्यांना मिळाल्या पाहिजेत. मला एक विचारतो की इकडे ज्या पद्धतीने 115 सीटमध्ये लढाई चालू आहे, नायगाव भागामध्ये भाजपा विरुद्ध सत्याची लढत चालू आहे. तुम्हाला काय वाटतं कोण जास्त इथे आकर्षक आहे, कोण जास्त व्यवस्थित कामं करतो? आम्हाला गणेश नगरच्या रहिवाशांच्या मताने जर बघितलात तर आम्हाला असं बीजेपी जर इथे आली तर आमचं ही जी दुर्दशा झालेली आहे ती आम्ही सुस्थिती देऊ अशी आम्हाला आशा आहे. समजा ते जिंकून आले तर पहिलं कोणतं काम असेल ते तुम्ही त्यांच्याकडनं करू शकता? सर्वात प्रथम जिंकून आम्ही सर्वात पहिला तर आम्हाला जे दैनंदिन जीवनासाठी असणारं पाणी आणि गटार ह्या 2 सुविधा ह्या आम्ही सर्वात प्रथम त्यांच्याकडनं करून घेऊ. इकडे राहणाऱ्या महिला आहेत स्थानिक. मला सांगा महिलांना काय काय प्रॉब्लेम होतात? पाण्याचं, रस्ता, गटर लाईन. आणि अशामध्ये बघा निवडणूक आल्या, भरपूर नेता तुम्हाला काय काय सांगतील. तुम्हाला काय वाटतं कोणती कामं मुख्य झाली पाहिजे इकडे? पाणी, रस्ता, गटर लाईन झाली आणि एक पाहिजे. शेवटचा प्रश्न विचारतो की ज्या पद्धतीने वेगवेगळे पक्ष दावे करतात आहे, तुम्हाला काय वाटतं इकडे कोण प्रभावी नेता आहे जो तुमच्या घरापर्यंत येऊन पोहोचतो? कुलकर्णी साहेब, वीरेंद्र कुलकर्णी साहेब. की तुम्ही सुद्धा इथे राहतात. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत कोणते कोणते मुख्य प्रॉब्लेम असतात? इकडे बिजली, लाईट, पाणी, रोड आणि एक मुख्य म्हणजे एक हॉस्पिटल झालं पाहिजे. बघा हॉस्पिटल वगैरे हे जे विषय ते नगरसेवक स्वतः करतात, नगरसेवकाचे सुद्धा निवडणुका सुरू आहेत. तुम्हाला काय वाटतं कोण इकडची कामं लवकर करतो? आपले कुलकर्णी साहेब. आणि ते समजा जिंकून आले तर पहिलं कोणतं काम करणार त्यांना करायचं? पहिलं आपला रस्ता, पाणी आणि लाईट मेन महत्त्वाचं ते. कि चुनाव होने वाला है, ऐसे में बहुत सारे लोग दावे करेंगे. ये बताइए कि समस्या कौन सी है? यहाँ पे रिक्शा आना चाहिए, जाना चाहिए, रिक्शा यहाँ पे आना चाहिए, यहाँ से भी रिक्शा मिलना चाहिए हम लोग को ना. यहाँ पे मिलेगा तो भी जाएंगे यहाँ से वहाँ तक ना स्टेशन तक. और पानी का समस्या, बिजली का समस्या, गटर का, रोड का है, यही सब समस्या है. अब ऐसे में चुनाव आया है, बहुत सारे लोग आके आपको आश्वासित किए रहेंगे. आपको क्या लगता है यहाँ पे कौन कड़ा उम्मीदवार है, कौन बड़ा दावेदार है? धीरेन्द्र कुलकर्णी साहब है, वही कर सकते हैं सब. अगर वो चुन के आते तो ऐसा पहला कौन सा काम होगा जो आप उनसे करवाएंगे या बताएंगे? अरे आएंगे तो पहले रिक्शा है, रोड है, पानी है, लाइट है, यही सब ज़्यादा सुविधा देना चाहिए. आणि इकडे आता सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत. तर मुख्य प्रश्न युवांचा प्रश्न काय आहे? आता यूथचं बघायला झालं तर आता भरपूर सारे असे मुलं, यंग मुलं सगळे ग्रॅज्युएट होत आहेत. बेरोजगारीचा इकडे असा एक प्रॉब्लेम आहे. मला असं वाटतं की आपल्या जवळपास इथे MIDC या आणखी काय झालं तर रोजगारीचा प्रश्न एक सुटून जाईल. कोण वाटतं कोण दावेदार आहे जे तुमच्या युवांकडे लक्ष देईल, युवांकडे गंभीर्याने बघेल? मला वाटतं आता BJPचे आपले जे आहेत उमेदवार धीरेंद्र कुलकर्णी सर, जर ते जर इकडे निवडून आले तर मला वाटतं युवांचं असं चांगलं काम होऊन जाईल इकडे. आणि जर ते निवडून आले तर पहिलं कोणतं काम त्यांना सांगा करायला? आम्ही असं सांगू की मुळात म्हणजे पहिलं यंग मुलांसाठी करिअरच्या दिशा देण्यासाठी आणि जॉबसाठी इकडे MIDC वगैरे काय चालू झालं तर बघा. मी इथे राहतात इकडे स्थायिक आहे. मला सांगा इकडच्या कोणत्या समस्याच्या मुख्य समस्या? ते मुलांसाठी खेळण्यासाठी ग्राउंड नाही आहे आणि गार्डनची एक महत्त्वाची समस्या आहे. आणि सगळ्यात जर गणेश नगरला भेडसावणारा प्रश्न असेल तर तो आहे आपला पाण्याचा. जर पाण्याची वेळ एक फिक्स केली पाहिजे महानगरपालिकेने. आजपर्यंत पाणी कधी येतं, जर आम्हाला इथे जर नगरसेवक जर येणार आहे त्याने आम्हाला सर्वप्रथम पाण्याची वेळ फिक्स करून दिली पाहिजे आणि पाणी हे आम्हाला मुबलक प्रमाणात दिलं पाहिजे. बघा नगरसेवकाच्या निवडणुका आता येऊन शकतात आणि अशामध्ये काय मागाल, कोणत्याचा नगरसेवक असेल जो तुमच्यासाठी धावून येईल? इथे जे BJPचे कॅन्डिडेट आहेत धीरेंद्र कुलकर्णी साहेब हेच आले, इथे निवडून आले तर गणेश नगरचा जो विकास आहे तो पूर्णपणे होईल असं आम्हाला वाटतंय. त्यामुळे आमचं जास्तीत जास्त प्राधान्य असेल की धीरेंद्र कुलकर्णी निवडून यावं असं आम्हाला वाटतं. तर तुम्ही सुद्धा याच भागात राहतात. या भागाने मुख्य असे कोणते प्रश्न आहेत जे नगरसेवकाच्या निवडणुकीमध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचले?
बघा काय आहे ना, आता मेन म्हणजे रस्ता एक आहे, पाणी तर आता आपल्या सर्वांसमोर सांगितलं हे केलेलंच आहे पाण्यासाठी आणि लाईटीचं. हे तर आहेच प्रॉब्लेम सगळ्या गोष्टी. रस्त्याच्या मेन कोण आजारी वगैरे असेल तर या खास खड्ड्यामधून रस्त्याचं बिकट खूपच परिस्थिती खराब आहे. कोणी जर आजारी असेल तर गाडीमार्ग घेऊन जाण्याला मला त्रास होतो खूप त्याच्यामध्ये. त्यासाठी ते आम्हाला लवकरात लवकर करून असायला पाहिजे. अशामध्ये नगरसेवकाच्या निवडणुका सुरू आहेत. तुमच्याकडे खूप नेता आले असतील, आश्वासन दिले असतील. पण काय वाटतं कोण असा तो उमेदवार आहे जो खरा ठरेल? कोण असा उमेदवार आहे जो तुमच्यासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त करेल? आता ह्याच प्रकारे आम्हाला असं म्हणजे कसं एक विश्वास असा वाटतो, की आमचे बी-जे-पीचे धीरेंद्र कुलकर्णी साहेब यांच्यावरच आम्हाला विश्वास आहे, की आमच्या म्हणजे आम जनतेपर्यंत या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करू शकतात. आणि असं ते निवडून आले, तर तुम्ही पहिलं कोणतं काम सांगाल करायला? हे जे पाण्याच्या संदर्भात रस्त्याचं आहे, हे गार्डन वगैरे आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी, हॉस्पिटलची प्रॉब्लेम आहे आणि लाईटीचं. या सगळ्या गोष्टी अपुऱ्या आहेत. तर त्या आम्ही पहिली अपेक्षा त्यांच्याकडून तेच करू, की जे आम आदमीसाठी जे गरजेचं आहे, ते आम्हाला एक विश्वास आहे, की ते आम्हाला करून हे करून देतील.